आणि पहा ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला बाय दिली जाईल. ही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खरं तर या स्पर्धेचा या ग्रामविकास आघाडी शेडून चषकाचा हा नियम आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाले दाखवतील ऑफिशियल बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळतील. अभि आणि दीप आणि षटक क्रमांक पहिला घेऊन 22 बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला प्रथम गावदेवी तलेगाव टीमनं प्रथम फिल्डिंग सर्व्हने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले. चिंचपाडा टीमला दोन संघ दरम्यान सुंदर मॅच सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. लेट्स प्ले अंपायर स्क्रीन सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला अगदी स्वाईप केला बॅकवर्ड साइडला निघाला झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. सिंगल धावेने मात्र अगदी सुरुवात घडताना पाहायला मिळते. टॉस केला जाईल दोन संघ दरम्यान तत्पर. इट्स अ डॉट बॉल. दीप अद्याप स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो परंतु भावेश अगदी एक चांगली सुरुवात खरं तर सध्याच्या स्थितीला आपल्या टीम साठी त्यानं घडून दिली. यावेळीचा फटका डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा मिळेल फक्त सिंगल. दोन धावा धापटल्यावरती आहेत. तथापि 3 चेडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ असताना भावेश एक बाजूने अभि स्ट्राईक एंड वरती एका बाजूने नॉन स्ट्राईक एंड वरती दीप आपण राहतोय. दुपारचं सत्र पहिल्या फेरीतील खरं तर चौथा सामना आपण एन्जॉय करतोय. यावेळीचा हा बॉल अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. 1.5 बॉल पंचांनी घोषित केला. भावेश पुन्हा एकदा होईल सज्ज. राईट टू मोर द विकेट ना. इट्स अ नो बॉल. तर खरं तर चुकी घडली या गोलंदाजाच्या माध्यमातून. +1 बाईंच्या स्वरूपात एक सिंगल लेकर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1+1 नशिबाच्या अतिरिक्त 2 धावा मात्र आता टीमच्या अकाउंट मध्ये ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 4 या आकड्यावरती. अभिला प्रभात स्ट्राईक एंडवरती स्टुडंटचा फटका खेळायचा होता परंतु बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल झाला. डीप स्कोरच्या रिझन मध्ये फिल्डर आहेत उचलतील फेतील दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील वेगानं कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती 2 फलंदाजांच्या मधोमध अगदी आपण पाहिली आणि या 2 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. 6 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं अद्याप चेंडू शिल्लक असेल 2. उंच ओढण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडासा दूर अगदी ऑप्शनच्या बाहेर बॉल आपण अवसरताना पाहिला आणि आता नंतर मात्र इथून अगदी डॉट बॉल एक्झिक्यूट केला जातोय. शेवटचा बॉल भावेश होईल सज्ज पुन्हा एकदा. यावेळेस ड्राईव्हचा फटका रंग ऑफच्या रिझन मध्ये क्लासिकल स्ट्रोक लगावलाय. पहिल्या ओव्हरचं शेवट केलं जातंय गोड बॅटिंग टीमच्या द्वारा. अभिच्या बॅट मधून आलाय शेवटच्या बॉल वरती दमदार षटकार.
शतक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धापटल्यावरती अगदी पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अर्जुन लापर 22 बॉल बॉलिंग ट्रॅक वरती. मयूरदादा शेलार यांना देखील विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन. ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हर. डॉट बॉलने मात्र सुरुवात घडते. सलग दुसरा देखील डॉट पाहायला मिळतो. 12 रन्स 12 धावा धापटल्यावरती आहेत. यावेळेचा फटका लॉफ्टेड शॉट सक्सेसफुल ठरलाय आणि बॉल चला सीमा पार. इट्स अ बिग हिट. येतोय दमदार षटकार. रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धापटल्यावरती आहेत. पहिले सलग 2 चेंडू डॉट खाल्ल्यानंतर दीपनं मात्र आपल्या बॅटचा फेस खुला केलाय. फटका सिंगल धाव मात्र इथून मिळते. दुसरीचा प्रयत्न देखील केला जाईल का आपण तो नाकार दिला. एका धावेने मात्र समाधान अगदी महाभागील आणि नंतर एका धावेनं टीमची धावसंख्या 19 ऑन द बोर्ड. रन्स 19 धावा. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 मार्गच असताना लेगस्टिक सोडून जाण्याने हा बॉल वाईड +1. नशिबाच्या पुन्हा एकदा मिळतील 2. संघाची धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 21 ऑन द बोर्ड. 21 धावा. रन्स 21 धावा धापटल्यावरती बांगडा मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल धाव मिळते. 5 बॉलचा खेळ संपला आणि 22 धावा 22 ऑन द बोर्ड. 22 पाहायला मिळतात. यावेळेस लॉफ केलाय. हवाई हल्ला आला स्लॉट मध्ये पार्क केला. पार्किंग प्लॅट मध्ये डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फेकलाय. यस इट्स अ बिग हिट. येतो षटकार. हॅलो झाला का बरं. चला पालेश्वरी पाली टीम कॅप्टन आणि कुडाबी टीम कॅप्टन. चला या टॉस आपण इथे करत आहोत.
दोन षटकांचा काही संपला. चांगली धावसंख्या सध्याच्या स्थितीला 2 ओव्हर्समध्ये पाहायला मिळते. 14ची सरासरीवरती षटकामागे राखली जाते आणि 28 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. यावेळेस ओव्हर नंबर 3 जशा रीतीने सुरुवात घडतीये. पहिला झटका अगदी पहिला हादरा बॅटिंग करताना टीमला बसलाय. बॅट्समन आपण पाहतो सलामीला दाखल झालेला अभि आणि अभि सध्याच्या स्थितीला मात्र मैदानाच्या बाहेर परतला जातोय. विकेट नंबर 1. यस, बॅक टू द पॅव्हिलियन. अभिजित बॉलिंग ट्रॅक वरती जशा रीतीने आता दाखल झालाय. त्याने अगदी मॅचचं चित्र पाहिलंय. मॅचची सिच्युएशन आता त्याने मात्र एक्सप्लोर केली आहे आणि आता नंतर मात्र आता जी धावसंख्या रोखण्याची गरज आहे आणि तसंच काहीसे काम करत असताना अभिजितनं मात्र पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवली आहे. न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना स्वप्नीलला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा सिंगल धाव सोडण्याचा प्रयत्न राहिलाय. डेफिनेटली एक धाव मात्र वेगानं कंप्लीट केली जाते. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. 3 षटकांचा सामना. मग किती धावा जमतील, किती धावांचं टार्गेट सेट होईल आणि मग किती धावसंख्येचं डोंगर उभारलं जाईल. आता बॅटिंग करताना अगदी फिल्डिंग टीमच्या अगेन्स्ट हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पोल केलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून एका टप्प्याला बॉल ट्रॅव्हल होते सीमा पार. यस, इट्स अ 4. पाली शेवटी पाली टीमने टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. जशा रीतीने मॅच होईल, जो काही निर्णय असेल त्यावर आपण त्वरित अंमल करा ही विनंती असेल. चार बॉल झाले डॉट आला. 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 33 धावा धापटल्यावरती आहेत. 2 बॉलमध्ये काहीसं कमबॅक घेतून मात्र गरजेचं राहील फिल्डिंग टीमला. कारण खेळपट्टीचा अगदी आपण विचार केला. जेव्हा हाय स्कोरची मॅच आपण पाहिली मग ते धावा चेसिंग करते वेळी अगदी मागे ठरल्यात आणि ती मॅच मात्र लॉस करावी लागली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. सिंगल मिळते. 34. 34 ऑन दी बोर्ड पाहण्यामधील शेवटचा बॉल टार्गेट सेटिंग बॉल पहिल्या सत्रातील शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अभिजितला आपण पाहतोय. एक सफलता अद्याप खर्च केला. फक्त 6 धावा. एक चांगलं ओव्हर, एक निर्णायक षटक राहिलंय अभिजितचं आणि शेवटचा बॉल देखील डॉट. सत्र संपलं पहिलं. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलच्या अखेरीस बॅटिंग करताना संघ आपण बाजू जाऊन पोहोचला 34. 34 धावा जमल्यात. 35 धावांचं टार्गेट, 35 रनचं टार्गेट बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे अगदी मग आपण पाहू शकाल तेलगाव टीम अगदी 35 धावांची गरज असेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना अगदी चिंचवाडा टीमला आपण पाहिलं 34 धावांपर्यंत मजल मारली. तर 35 धावा कशा रीतीने रोखल्या जातील आणि मग या साऱ्या गोष्टी खरं तर आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत.
चला बॅटिंग टीम, चला सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला पालेश्वरी पाले टीम डिसेल आमच्यापर्यंत पोहोचवा. फिल्डिंग ओके. जशा रीतीने मॅच एंड होईल तशा रीतीने आपण त्वरित खरं तर निर्णय रन करायचंय. परंतु जाऊया मॅच कडे. 18 चेंडू 35 धावांचं टार्गेट. अद्याप हायेस्ट स्कोर जर आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये तर सांगोला टीमचा कदाचित राहिलाय 63 धावा. 62 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि मग तो सामना त्यांनी जिंकला, त्या धावा डिपेंड केल्या. अद्याप सांगोला टीमचा अगदी हायेस्ट राहिलाय. आमचे गुलशन पाटील सर SSC ची जर्सी परिधान करून अगदी ते उपस्थित झालेत, लंच करून आलेत. परंतु आमच्या रोहित दादांचा लंच अजून झालं नाहीये. खूप शेड्यूल पॅक आहे सध्याच्या स्थितीला आजच्या दिवसामध्ये. आणि सर्व टार्गेट ग्रुप सकाळपासून खरं तर इथे पूर्णपणे व्यवस्था स्पर्धेसाठी संपूर्ण पद्धतीचं आयोजन नियोजन आणि अगदी टार्गेट ग्रुप संपूर्ण मेंबर्स करत इथे आपल्याला पाहायला मिळतात. सलामीवीर फलंदाज व सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. विनायक आणि तदनंतर मात्र भावेश. षटक क्रमांक पहिले घेऊन अभि आलाय. ज्या अभिच्या बॅट मधून एक चांगली धावसंख्या देखील उभारली गेली होती पहिल्या सत्रामध्ये आणि तोच अभि बॉलिंग ट्रॅक वरती उतरत त्याला सुरुवात. 35 धावांचं टार्गेट, 35 धावांचं लक्ष. मॅच इज ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 18 चेंडू आणि 35 धावा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रामल झाला. सिंगल धावेने मात्र टीमचा अकाउंट ओपन होईल. 2 धावा दापटल्यावरती आहेत. सलग 2 डिक्लेअर अगदी येताना पाहायला मिळाल्या. हवेमध्ये बॉल. झेलची संधी. प्रॉपरली जजमेंट केलंय. प्रॉपरली झेलला कॅरी केलंय. धक्का क्रमांक पहिला. विकेट नंबर 1. बॅट्समन नंबर सलामीर भावेश इज बॅक टू द पॅव्हिलियन. रोहित लापरवाही नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सफलता मिळाली अभिला. सध्याच्या स्थितीला 3 चेंडूचा 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 2 या आकड्यावरती स्थिर आहे. 35 धावांचं टार्गेट. तर इथून एक चांगली बॅटिंग होणं देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील. वाईड +1 नशिबाच्या 2 धावा मात्र मिळतील टीमला.
आणि संघ पुढे सरसेवना टोटल 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड लॉस ऑफ द 1 विकेट. 22 ला परतताना आपण पाहिलं 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा दापटल्यावरती आहेत. चांगली सुरुवात अभिनव आपल्या टीम साठी मात्र घडून दिली. इथून या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील. बॅटिंग टीम ऑफ साइडला फटका सजवला आहे आणि मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. चांगलं फिल्डिंग, चांगलं थ्रो, कलेक्शनला बॅकअप मिळेल का? मिळेल, मिळते फक्त सिंगल. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा दापटल्यावरती शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं. राईट हँड बॅटर स्ट्राईक एंडवरती विनायकला आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती एखादा प्रहार, एखादा लेफ्टेड शॉट आता अपेक्षित असेल बॅटिंग टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड साइडला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅपल होतोय. सिंगल मिळते. षटक संपलं पहिलं. 6 बॉलचा खेळ संपलाय. एक गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करताना संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि याच्यामध्ये आणखी 29 धावांची गरज. ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भूषण. हाफ ट्रॅकर बॉल पुल अनसक्सेसफुल ठरलाय आणि इथून मात्र विकेट नंबर 2. धक्का क्रमांक 2. सलामी विनायक आणि विनायकला देखील परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. चला समीर गोगा टकले यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. पवन दादा मुखादमेना वीरेंद्र सेन आपण आपल्या शुभ असे समीर दादा टकले यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आमची संभाबाई अभिजित वेगानं बॉल हाताळलाय. अगदी बरीचशी गती, वेगानं बॉल ट्रॅव्हल केलाय. कोणती धाव मात्र बॉल वरती येत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. भूषण अगदी एक सफलता पहिल्याच बॉल वरती. तदनंतर देखील बॅक ट्रॅक सलगचा दुसरा देखील डॉट हाताळला जातोय. व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ बॉलिंग. कारण अद्याप विचार केला एक मोठं टार्गेट अगदी चेस करायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या रोखून ठेवली भूषणनं. पहिले 3 चेंडू जिथे पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतरची सलग 2 डॉट बॉल आणि अगदी आता डबल रंतराचा प्रेशर टाकण्याचा आणि तो प्रेशर मात्र आता पूर्णपणे टाकला जातोय. 3रा देखील डॉट आलाय. टीमनं दाखवलेला विश्वास. सेकंड ओव्हर इथून मात्र मॅच टर्न करतोय आपल्या बाजूला. भूषणला आपण पाहतोय. आणखी एक सलगचा 4था देखील डॉट. पहिल्या बॉल वरती विकेट, सलग 4 बॉल डॉट. आता 5 चेंडू त्यांना हाताळले. एकही धाव मात्र त्या खर्च केली नाहीये. या स्पर्धेतील कदाचित पहिली मेडन ओव्हर, इथून दुसरी मेडन ओव्हर भूषणच्या नावावरती राहील का? शेवटचा बॉल जे फटके आधी येणं गरजेचं होते, तर इथे पहा शेवटच्या बॉल वरती देखील विकेट मिळते. या स्पर्धेतील या ग्राम विकास आघाडी शिरदन चषकातील दुसरी मेडन ओव्हर
गोलंदाज आपण पाहतोय भूषणच्या नावावरती राहिली, एकही धाव मात्र खर्च केली नाहीये, तब्बल 2 विकेट्स आणि अगदी मॅच आता पूर्णपणे टर्न केला आपल्या बाजूनं. आता मॅचचा अगदी आपण विचार केला समीकरणामध्ये वळूयात. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि ज्यामध्ये आणखी 29 धावांची गरज. चला स्पीडअप करा, फिल्डिंग टीम एकत्रित येऊ नका. नेक्स्ट मॅच अगदी पालेश्वरी पाले टीम फिल्डिंग स्वीकारली, आपण देखील रेडी राहायचंय कारण आमच्या आयोजकांना खूप नाहीये. टार्गेट ग्रुपचं रात्री काहीतरी टार्गेट आहे, त्यामुळे तुम्हाला देखील लवकर संपवण्याचं टार्गेट करावं लागेल, नाहीतर मग तुम्हाला टार्गेट करण्यात येईल. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क वरती विजयला तर पाहतोय. दुसरा बॉल आणि सिंगल मात्र येते. सेवन ऑन दी बोर्ड. आता बॅकफुटला पूर्णपणे खरं तर तलेगाव संघ पाहायला मिळतो, कारण ज्या धावा पहिल्या ओव्हर पासून गरजेचं होतं त्या धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या नाहीयेत. 4 बॉल शिल्लक, 28 ची गरज. मॅच आता पूर्णपणे एका बाजूने झुकताना पाहायला मिळते. वन साइड मॅच अगदी आपण पाहतोय. +1 अशा मिळतील या एक्स्ट्राच्या 2. 9 ऑन दी बोर्ड. 26 अजून 26 चा पाठला करायचा आहे. 4 बॉल्स मध्ये फ्री हिटची संधी असेल. वाबळीचा फटका आणि पुन्हा एकदा मिळते सिंगल. शेवटचे 3 बॉल आणि ज्यामध्ये 25 धावांची गरज. शेवटचा बॉल. आणखी 23 धावांनी काय तर मांग आहे तलेगाव टीम. शेवटचा बॉल. इट्स अ नो बॉल. शेवटचा बॉल 22 ची आणखी गरज. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा पटलावरती आहेत.